नमस्कार. चला आज बोलूया एका अशा संधीबद्दल जी केवळ एक नोकरी नाही आहे, तर एका राष्ट्रीय मिशनचा भाग होण्याची संधी आहे. भारतातील एक अग्रणी संस्था टाटा मेमोरियल सेंटर इथे काम करण्याची ही एक मोठी संधी आहे. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. टाटा मेमोरियल सेंटर म्हणजे टीएमसी हे फक्त एक रुग्णालय नाहीये, तर हे कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातलं एक खूप मोठं राष्ट्रीय मिशन आहे. त्यामुळे इथे मिळणारी प्रत्येक नोकरी ही खरं तर देशासाठी एका महत्त्वाच्या कामात योगदान देण्यासारखीच आहे. तर टीएमसी नक्की आहे तरी काय? ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे आणि तिचं ध्येय अगदी स्पष्ट आहे: रुग्णसेवा, कर्करोग प्रतिबंध आणि संशोधनामध्ये जगातला सर्वोच्च दर्जा गाठणं. याचमुळे या संस्थेची विश्वासार्हता खूप मोठी आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, एका राष्ट्रीय मिशनमध्ये सामील होण्याबद्दल. ही केवळ एक नोकरीची संधी नाही, तर देशाच्या आरोग्य सेवेत एक मोलाचे योगदान देण्याची संधी आहे. बरं, आता पुढच्या भागात आपण बघूया की इथे नक्की कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे प्रत्येकाला आपल्या शिक्षण आणि कौशल्यानुसार एक योग्य पद शोधता येईल. सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या पदांपासून, म्हणजे जे अनुभवी वैद्यकीय व्यावसायिक आणि तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी असलेल्या संधींपासून. इथे काही उच्चस्तरीय वैद्यकीय आणि सल्लाधार पदांवर एक नजर टाकूया. बघा, मुंबई केंद्रासाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये असिस्टंट प्रोफेसरची गरज आहे, तर मुझफ्फरपूरमध्ये ॲनेस्थेशिओलॉजी आणि पॅलिएटिव्ह मेडिसिनसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कन्सल्टंटसाठी जागा आहेत. आणि हो, प्रत्येक पदासाठी वेतनस्तरही खूप चांगला आहे. आता वैद्यकीय क्षेत्रासोबतच संस्थेचा जो तांत्रिक आणि वैज्ञानिक आधारस्तंभ आहे त्यावर लक्ष केंद्रित करूया. खरं तर तंत्रज्ञान आणि संशोधन हे टीएमसीच्या कामाचा कणा आहेत. इथे बघा, माहिती तंत्रज्ञान प्रमुखासारख्या वरिष्ठ पदापासून ते बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील सायंटिफिक असिस्टंटपर्यंत अनेक संधी आहेत. या भूमिका आरोग्य सेवेत नाविन्य आणण्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. आता नर्सिंग क्षेत्रातल्या अनुभवी व्यावसायिकांसाठी, विशेषतः ज्यांना प्रशासकीय आणि नेतृत्वाची भूमिका आवडते, त्यांच्यासाठी काही खास पदं आहेत. जे नर्सिंग क्षेत्रात लीडरशिपची संधी शोधत आहेत त्यांच्यासाठी नवी मुंबई आणि पंजाबमध्ये नर्सिंग सुपरिटेंडंट आणि असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडंट यांसारखी मोठी पदं उपलब्ध आहेत. अर्थात या भूमिकांसाठी चांगला प्रशासकीय अनुभव असणं खूप गरजेचं आहे. आता डॉक्टर, वैज्ञानिक आणि नर्स यांच्याशिवाय हॉस्पिटल चालू शकतं का? अजिबात नाही. त्यामुळे आता आपण रुग्णालय सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि सहाय्यक पदांवर एक नजर टाकूया. अरे वा, इथे तर पदांची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे किचन सुपरवायझरपासून ते लोअर डिव्हिजन क्लर्क आणि असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसरपर्यंतची पदं आहेत. आणि ही पदं देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. चला आता अर्जदारांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या माहितीकडे वळूया, म्हणजे अर्ज करण्यासाठी नक्की काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही तारीख तर कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 मार्च 2026. त्यामुळे वेळेवर अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर संधी हुकेल. आणि जसं मगाशी बोललो, टीएमसीचं काम देशभर पसरलेलं आहे. मुंबई आणि पंजाबपासून ते थेट बिहारमधल्या मुझफ्फरपूर आणि आसाममधल्या गुवाहाटीपर्यंत अनेक ठिकाणी संधी आहेत. त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार ठिकाण निवडता येईल. आता प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे. चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 4 मुख्य पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी ऑनलाईन फॉर्म भरायचा, मग आवश्यक कागदपत्र अपलोड करायची, जर शुल्क लागू असेल तर ते भरायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतिम तारखेला संध्याकाळी 5:30च्या आत अर्ज सबमिट करायचा. झालं. अर्ज शुल्काविषयी एक महत्त्वाची गोष्ट, सर्वसाधारण उमेदवारांसाठी ते फक्त 300 रुपये आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग आणि माजी सैनिक या वर्गातल्या उमेदवारांना शुल्कातून पूर्णपणे सूट दिली आहे. यामुळे सर्वांना समान संधी मिळते. अर्ज भरताना शेवटच्या क्षणी धावपळ नको म्हणून ही महत्त्वाची कागदपत्र आधीच तयार ठेवा. जन्मतारखेच्या पुराव्यापासून ते व्यावसायिक संदर्भांपर्यंत सगळं काही अपलोड करणं आवश्यक आहे. ही माहिती खास त्या उमेदवारांसाठी आहे जे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी अर्ज करणार आहेत. या पदासाठी काही शारीरिक चाचण्या आहेत, जसं की धावणं, पुशअप्स आणि सिटअप्स. त्याचे निकष इथे दिलेले आहेत, ते एकदा नीट तपासा. चला आता शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे येऊया. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये काम करण्याचे आकर्षक फायदे नक्की कोणते आहेत ते पाहूया.
चांगल्या पगाराशिवाय TMCमध्ये काम करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, उत्तम वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षित सेवानिवृत्ती लाभांचा समावेश आहे. म्हणजे हे एक संपूर्ण पॅकेज आहे जे करिअरला अधिक आकर्षक बनवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TMCमध्ये चांगल्या कामाला महत्त्व दिलं जातं. इथे स्पष्टपणे म्हटले आहे की उमेदवार वैयक्तिक आणि संस्थात्मक कामगिरीवर आधारित प्रोत्साहनासाठी पात्र असतील. याचाच अर्थ चांगल्या कामाला योग्य ओळख आणि पुरस्कार मिळतो. हा एक मोठा प्रेरक घटक आहे. तर मग भारतातील कर्करोग सेवेच्या भविष्याचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची ही संधी आहे. जर पात्रता आणि इच्छा असेल तर ह्या महान कार्यात योगदान देण्यासाठी अर्ज करायलाच हवा. ही एक सुवर्ण संधी आहे.